पोचले बाई एकदाची. ऍक्च्युली ना मी मुंबईला जायला निघाले होते, पण कर्जत स्टेशनला गाडी जी थांबली ना ती थांबलीच. पुढे जायचं नावच घेईना. एवढी कंटाळे ना गाडीत बसून. बरं एकाच जागी तासन तास बसून राहिला. आम्ही काही नेहा नाहीये ना. मला काय वाटतं माहितीये, 4-5 आठवडे ही अशीच बसून राहिली ना तर ठाकूर कॉम्प्लेक्स तयार होईल. शेवटी कंटाळले आणि बाहेर पडले गाडीच्या आणि हॉटेल विसावाचं बुकिंग केलं. म्हटलं आजची रात्र इथेच थांबूया. आणि bookbybook.com वरती बुकिंग केलं ना, त्यामुळे 50% मला डिस्काउंट मिळालंय. दिसत नाही कोणी पण इथे. हॅलो, एनीवन इज हियर? एक्सक्यूज मी. हॅलो. कॉन्शियस सेशन. हॅलो मॅडम, वेलकम टू विसावा हॉटेल. माय नेम इज सचिन गावडे. ओके. आय कॉन यू टू हेल्प मी? काय? अहो मॅडम, म्हणजे मी काय मदत करू का तुम्हाला? हा, माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये? काय नाव आहे ना? सुहास परांजपे नाव. सुहास परांजपे. सुहास. हा, यस. हा, तर मिस्टर सुहास परांजपे कुठे आहेत? हो, ते लागणार इथे. त्यांच्याच नावाने रूम बुक आहे इकडे. नाही 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 नाही. तुम्ही कोण? मीच सुहास परांजपे आहे. मला रूम दाखवायचा आहे. रूम ना? या 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 इकडे या. या आणू का? या लवकर लवकर या 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 इकडे या. बघा बघा बघा, ही रूम आहे. हा, ही रूम आहे ना तुमचीच आहे असं समजा. बिंदास. आणि काय लागलं ना मॅडम तर मला सांगा. हा, काय टेन्शन घ्यायचं नाही. हा, हे बघा इकडं असा. हे काय? काय झालं मॅडम? तू इथे काय करतोयस? इथे काय म्हणजे? ही माझी रूम आहे, मी इथे झोपतो ना. उठ आधी. तू इथे झोपू शकत नाहीस. उठ आधी, उठ. ते झोपू शकत नाही मी? नाही. बरं ठीक आहे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं, मी इथे झोपतो. उठ पहिले. इथे झोपू शकत नाही म्हणजे ही रूम माझी आहे. तू इथे झोपू तुझ्याशी ना बोलण्यात नाही अर्थ काही. बोलो ते मॅनेजरला. बोलो मॅनेजर. मॅनेजर. कशाला एवढा गळा फाडता तुम्ही? ओ बापूस, ए बापूस. अरे काय काय झालं? काय झालं? ओरडतोस काय साहेब? हा, काय झालं ओरडलं तुला? वसाडिया, तू रूम मध्ये आयटम आणून ठेवले? ही तुझी हिम्मत? हा, मी तिकडे दुसऱ्या रूम मध्ये गेलो. आयटम घेऊन तू काय मारते का त्याला? मला आयटम कशाला आणले? माझी आयटम नाही. तशी पण ही आयटमच नाही. म्हणजे माझी पण काही चॉईस आहे का नाही? गप्प बसा एकदम. फालतूपणा बंद. मी ह्याची आयटम नाहीये. नक्की? नक्की. कन्फर्म? कन्फर्म. तुम्ही ह्याची आयटम नाही? नाही. बरं झालं, म्हणजे माझी लाईन क्लिअर झाली. गप्प बसा. हा फालतूपणा आहे तुमचा. हाय ना फालतूपणा? हाय ना? आहेच. आणि हे वसाडे ह्याला स्किट म्हणतात. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा तुमचा मुलगा ह्या रूम मध्ये चटई घालून झोपतोय. ही माझी रूम आहे आणि हा स्वतःची रूम म्हणतोय. मी ह्याच्याबरोबर रूम कशी काय शेअर करू? बरोबर आहे. अक्कल आहे तुला? हा, तू ह्याना म्हणतोस माझ्या रूम मध्ये झोपून? मॅडम, तुम्ही माझ्या रूम मध्ये झोपा. हो, माझ्याकडे डबल बेड हाय. हा, फक्त काय ब्लँकेट एक आहे तर आपण दोघांनी अर्ध वाटून घेऊ. काय समजली? तुम्ही बापले काय मूर्ख आहात का? काय झालं आता? मला माझी स्वतःची रूम पाहिजे. नाही, काय झालं? स्वतःची रूम म्हणजे काय? मी तुमची रूम आहे ना त्या दुसऱ्या कस्टमरला दिली. का? हो, का म्हणजे काय? पाऊस केवढा पडतोय. अरे हा, ते कस्टमर वाढले त्याच्यामुळे द्यावी लागली. हे बघा मॅडम, तुम्हाला राहायचं असेल ना तर आमच्या दोघांच्या रूम मध्ये तुम्हाला राहावं लागेल. काय समजली? ठीक आहे, मी ह्या रूम मध्ये झोपते. तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या रूम मध्ये झोपा. माझ्या रूम मध्ये एकत्र? हो. हे बघा, मी याच्या रूम मध्ये झोपणार नाही. हे बघ. हा, याला झोपेत लाता मारायची सवय आहे. मी लाता मारते? अरे मीच तुझ्यावर झोपणार नाही. अहो मॅडम, ह्याला ना झोपेमध्ये ना पप्पी घ्यायची सवय आहे. मी लाथा ऍडजस्ट करीन. लाथा ऍडजस्ट करीन मी. ठीक आहे, ओके. आता प्रत्येकाच्या नशिबात नसते प्रभाकरची पप्पी. त्याला आपण काय करणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही रूम चेक इन करून घ्या. तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत का? आधार कार्ड वगैरे असं काही? नाही नाही, ते करत नाही. 2 फोटो लागतील फक्त. ओके ओके. हे काय शोधता काय तुम्ही? आता म्हणत नाही 2 फोटो लागतील, ते शोधते मी. पासपोर्ट फोटो आहेत का? ते काय गरज नाही. कॅमेरा ऑन कर लवकर. ओके.
माझ्या तुम्ही? खांद्यावर हात म्हणजे आमच्या हॉटेलची प्रोसिजर आहे, आम्हाला करावीच लागते ती. कुठल्या हॉटेलची हे प्रोसिजर असते खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याची? असं कसं? आता तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये राहणार, ती आठवण म्हणून असा आम्हाला फोटो काढावा लागतो काय जमातली? असं कसा? तुम्हाला फोटो नाही काढायचा? नाही. दुसऱ्या हॉटेलमध्ये निघून जा. हे यार कुठे अडकले मी? हा. ठेवा ठेवा खांद्यावर हात हा, ठेवा. हा. आणि खांद्यावर हात ठेवायचा, इकडे तिकडे बोट गेला ना तर सनकन देईन. हा. काय करता तुम्ही? नाही काय करत नाही आहे, ओठ निमुलते करा, निमुलते. निमुळते ते फोटो करताना असं काय करतात का? काय म्हणतात तुमच्यात? पाऊट. हा पाऊट 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 करा, फोटो काढायचा का नाही? कुणाबरोबर फोटोत पाऊट करायला लागतंय मला? हा. माझ्याकडे बघून करा. नाही करणार मी, तुमच्याकडे बघून पाऊट नाही करणार प्लीज. किती किती आगाऊ बाई आहे, कसं हिच्याबरोबर दिवस करतो माझंच मला माहिती. तुम्ही दिवस करताय माझ्या बरोबर? फोटो काढा, फोटो काढा, फोटो काढा. तुम्हाला राहायचं नाही इथं. हा फोटो काढा. हा हा करा, पाऊट करा काय ते. मॅडम मॅडम आता ना दुसरी पोज हा, दुसरी पोज. दुसरं एक काम करा, असं हात करा, पाय पाय असं पाय वर घ्या. हा हे काय? टायटॅनिकची पोज. आणि तुम्ही निघा इथनं, प्लीज निघा, मला फ्रेश व्हायचंय. ए काय नाव तुझं? सचिन. मला साबण देऊ शकाल का? साबण देणार? ए साबण देऊन टाक त्यांना. बापूस आंघोळीचा देऊ का कपड्याचा देऊ? अरे कपड्याचं साबण कसं चालेल मला आंघोळीला? आम्हाला चालतो, आम्ही त्याच साबण आंघोळ करतो का नाही? काय मॅडम वास्तविक बघायला गेली ना तर नॉर्मल साबण ना याचं केस आणि ही माझी तुकतुकीत कांती आहे ना ती खराब होते. काय समज? तुम्हाला चालत असेल, मला आंघोळीचा साबण हवाय. आंघोळीचा हवा? ए त्यांना आंघोळीचा साबण देऊन टाक. हा. हे घ्या मॅडम. एवढ्या साबणामध्ये आंघोळ होईल माझी? हो ह्यातला उरल पण थोडासा. नाही बंदच नाही. आणि काळजी आधी आंघोळीत जा, मग काय सगळं प्रश्न विचारा काय नाही. कळतं काय तुम्हाला? आणि हा बघा आंघोळ करता करता जर साबण संपला तर दरवाजा जरा किलकिला करा. किलकिला? किलकिला म्हणजे असं बाथरूमचा दरवाजा असून असा उघडा आणि मला आतनं आवाज द्या. अहो ऐकलत का? आंघोळीचा साबण संपला, जरा आणून देता का? मग मी तुम्हाला साबण आणून देईन. हा पण हे गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला साबण आणून देईन, पण मी हा साबण देताना हात पुढं करीन, तो डायरेक्ट खेचून तुम्ही मला बाथरूम मध्ये खेचायचा आहे. असं मला ही फालतू किती अजिबात चालत नाही. मला सांगतो तो, मला अजिबात पडत नाही. हा मला अजिबात आवडत नाही या गोष्टी, तुम्हाला सांगतो. हा मी तुम्हाला खेचून बाथरूम मध्ये का घेऊ? आणि मुळात दार किलकिले करून अहो साबण संपला आणून द्या असं मी का म्हणू? मी काय बायको आहे तुमची? मग व्हा ना. तुम्ही शांत राहा प्लीज. बरं शांत झालं तो व्हाल माझी बायको तुम्ही. गप्प बसा. आईला काय बोलण्यासारखंच नाही. बघा ना आता एका त्याच्या नशिबात नसतो प्रभाकर, त्याला मी तरी काय करू? इलाज नाही. शांत बसा प्लीज प्लीज, कृपा करा माझ्या. शांत बसा. जेवणाचं काय आहे? मला भूक नाही आहे, तुम्ही जेवून घ्या आणि झाकून ठेवा. तुला काय भूक भीक लागलेली आहे? या आई मला पुरणपोळी बनवून दे ना. मी आई नाहीये तुझी, मी आई नाहीये तुझी. मारू नका हो, मारू नका त्याला, मारू नका. काय माहितीये काय, हा लहान असताना ह्याची आई देवाघरी निघून गेलेली आहे ना, लय वांद झालं हो त्याचं, तुम्हाला सांगतो. आईला असा त्रास द्यायचा नाही. आणि ना तुमच्यात ना त्याला आई दिसते हो, म्हणून तो आई म्हणाला. ऐका ना. आणि तुम्ही पण असं बोलताय? हो मला बायको नाही ना, आणि मला ना तुमच्यात माझी बायको दिसते हो. शांत बसा, गप्प बसा प्लीज प्लीज. नका चळू ना मला, नका ना चळू. झोपू दे मला शांतपणे. जा ना तुम्ही, जा येत ना, झोपू दे मला. अरे कमाल आहे ना, हॉटेलमध्ये एवढे चांगले अमेनिमेंट आहेत तरी देता होता ह्यांना हे मिळत नाही. नाही दुसरं काय म्हणजे आणखी काय तत्पर सेवा करायची ना काय समाजाला. मी काय म्हणतो शांत काय म्हणू नका. नाही शांत झोपा. मी इथं बाहेरच झोपलेलो आहे, फक्त ती शांती आली ना की मला जरा उठवा इकडे बोलवा. कोण शांती? शांती माझी बायको. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की याला आई नाहीये, मला बायको नाहीये. हो हो 10 वर्षापूर्वी ना इथेच तिनं जीव सोडला आणि वळली. हो म्हणजे हो शांती. आणि ती काय होते रात्रीची येते, मला उठवते, माझ्याबरोबर शालूचा डान्स करते आणि मग निघून जाते. भूत आहे? नाही भूत नाही, भूत नाही, शांती माझी बायको. अहो मेले ना, म्हणजे भूत असेल ते. आवाज येतोय? नाही नाही बघा
वसाडीचं नाव काढून लगेच हजर झाली बघ. शांती 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 ऐकून घे. कोणाची चटवी सटवी नाही आहे, काय नवीन कस्टमर आहे, सकाळी निघून जाणार आहे. शांती जरा शांत होईल, तणास देऊ नको प्लीज. हा शांती. शालू शालू नाही मी सुहास सुहास नाही हो, शालूचा डान्स करा असं म्हणते ती. करा नाही, तुम्हाला पण नाचावं लागलं ना. ते जायचं हो, असं कसं नाचा तुम्ही हो, नाचा. अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही आणली रोशनीचा मैना, बुगडी नाही आणली. अरे पालाली, हे वसाडी आलं ती पालाली. नाही ती पिढा बरा झाला गेली माहिती. काय सांगू तुम्हाला, केवढं व्याप आहे. काय करणार, हे असे कस्टमर आहेत ना, ॲपवरून हॉटेल बुक करतात आणि आपल्याकडनं 50% डिस्काउंट घेतात. काय समजलं, आपलं जेवढं वांधव होतात माहितीये तुला. हे तो 204 मध्ये बेड खाली झोपला नाही कस्टमर, डबल भाडं देणारा, त्याला घेऊन ये पटकन. आता ताबडतोब घेऊन ये. हो. आणि आमिर तू काय करशील, हॉटेल बुक झालाय, आता शटर खाली कर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अपमान गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुम्हाला माहितीये मी आज इथे कशासाठी आलोय? अपमान करून घ्यायला. छोटे लोक छोटी सोच. बड्डेला काय दिलंस? फरसान. फरसान फरसान हो, बड्डेला असे पाकिट दिले. माझा बड्डे बड्डे. आज मी इथे, मला इथे दहीहंडीचा सेलिब्रिटी म्हणून बोलवलं मला. येस, मला सुपारी दिली, ती पण 50,000 रुपयांची. खांडेकर कितीची? 50,000. ओ सॉरी, तुला माहिती नाही ना 50 किती? 5वर 4 शून्य, एकक दशक शतक हजार 10,000. आराम कर आराम कर. काय समीर दा आराम आहे? सकाळी मस्त बोलत होता. आज आराम आहे ना? आराम करा. स्किट आल्या, भरभरून स्किट आल्या, सुपारा मी मारतो. ठीक आहे. आणि आपल्याला काय पार्टनरची गरज नाहीये, आपण अकेलाही काफी. अकेला मग एकट्याने कर स्किट. ए वने राव रे ग. तू एवढा काय रागवतो यार? ही सुपारी तूच मला दिलीस ना. म्हणे 50,000 यार, 50,000. अख्ख्या तिसऱ्या सीझनचे मिळून पण एवढे होत नव्हते रे माझे. अरे बाई जरा थांब ना, मग पैसे तर हातात येऊ दे. किती घाई करतो यार? 50,000 पाहिजे ना. तुला माहितीये का बाई, काय? ही हंडी जिने आयोजित केले ना, हा. ती वन्नी अन्नी. कोणी? वन्नी नाही रे, वन्नी अन्नी. अरे मी अण्णा ऐकला होता. अन्नी कोण आहे? अरे ते जाऊ दे रे. वन्नी अन्नी, अरे जाम डेंजर आहे का ती बाई. हो काय? कधी इथे तू तयार राखायला ना, तयार. माहिती आहे का? एकदम Yes. डेंजर आहे आपले बाई. हा अन्नी. क्या पब्लिक कैसे हो? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान मित्रमंडळासाठी. सॉरी, मला वाटलं 9 थर लावले. सॉरी सॉरी. क्या बने बच्ची, कैसा? बहुत दिन के बाद दिख रहा है रे. पाय लागो. हाँ. ए पाय पण ना. सॉरी, मी माझ्या गुरूंशिवाय कोणाच्या पाया पडत नाही. पैसे अन्नी देणार आहे. आणि पाय लागू. ठीक है ठीक है. क्या रे लंगूर, तू इधर क्या कर रहा है? तिकडे जा ना, गर्दी सांभाळ ना. सेलिब्रिटी गौरव मोरे येणार, चल निघ. अन्नी सेलिब्रिटी गौरव मोरे हेच आहेत, यायचे हो गौरव मोरे. तोबडावर तर वाटत नाही, पण बाबा नाव ऐकलं आपल्या फंटर लोकांना. थँक्यू थँक्यू. म्हणे कडक आयटम आणला. अरे मोरे काय करतो तू? कॉमेडी. हा हो. कर ना मग. हा काय कॉमेंट्री कर. नाही असं एकट्याला होत नाही, त्यासाठी पार्टनर लागतो. आता कळलं? पण नाही जमणार ना, पार्टनर लागतो. एकट्याला होणार नाही ते, बने? त्यासाठी पार्टनर पाहिजे. मेरे को ना बोल रहा है. अन्नी करेगा ना हो. मेरे को ना बोल रहा है. तेरे को पता है ना
मेरे को ना सुनने की आदत नहीं है. हा तिला अम्मा ऐका सवय आहे. ए भाई यार तू कर ना यार काहीतरी इचिक पिचिक कर ना. असं कसं करणार यार माझं पार्टनर. ए झिंगूर, हा. हे काय बघितलं ना? हा. याचा चाप खेचला तर काय होईल माहितीये ना? मी चुपचाप मरेन. कॉमेडी करतो ना. एवढं कळतंय ना? हा. खोपडीत घुसतंय ना? हा घुसतो कपडीत. चल मग कर लवकर. हा तर मी कॉमेडी करतोय. काय करतोय? गोविंदा लोग हे बाल गोपाल ठोको ताली. तुम्ही टाळ्या ठोकायला सांगितलं त्यांनी गोळ्या मारल्या. काय यार असं कसं शक्य आहे यार? ऐसा ही होता है अपने पास. चल जल्दी से कर. अरे मोरे बघितला का एक आवाज दिला ना गोळ्या डायरेक्ट तुझ्या खांद्याशी आल्या नंतर कळलं ना. करतो. ठीक आहे तर बाळगोपाळ रेडी हा रेडी तुम्ही सगळे यस. तर मी तुम्हाला एक जोक सांगतो. तर मला सांगा अरब कंट्रीमध्ये लहान मुलं कशी रडतात? प्लीज सांगा बाळगोपाळ. हे यू फॅटी बाळगोपाळ तू सांग. नाही समज ओके. हाय यू स्लिपरी बाळगोपाळ तू सांग. हो नाही ठीक आहे मी सांगतो. मी अरब कंट्री मधली मुलं अशी रडतात. UAE अरे बाप रे बाप मरतो काय मी. हे नको हे थांबवा टाळ्या थांबवा. छपरी इधर आ रे. वा थांबवा. इधर आ जल्दी से आ. काय रे UAE मध्ये जाऊन काय केलं? हा? याच्यासाठी पैसे दिले होते? याच्यासाठी पैसे भरले होते? फालतूपणा नाही करायचा. चल निघ इकडून. निघ. तू काय बोलवतो रे UAE चा? नाही तो बरोबर नव्हतो चोक. ऍक्च्युली दुसरा आहे माझ्याकडे. ऐकाव लवकर चल. ते काय सगळे भाई हिंदी आहेत ना तर कदाचित त्यांना मराठी कळलं नसेल तर मी हिंदी जोक सांगतो. बाळगोपाळ मी आता हिंदीत तुम्हाला जोक सांगतो. एकदा काय होतं ती चपाती आहे ना चपाती वो रोती आहे. चपाती कळलं काय फुलका. चपाती लेडीज सोबत इज्जत मध्ये बोलायचं. हाँ इज्जत मध्ये बोलतो. तो चपाती ना रोती है तो एक जना के चपाती को पूछता है हे चपाती तू क्यों रोती है? ती बोलते मैं रोटी हूं ना क्योंकि वो आटा नहीं. अरे बाप रे बाप हा जोक तर म्हणजे. इधर आ रे. इधर आ. मी जल्दी आ. मला बोलवली हूँ. रोटी बंडर में क्या राडा किया? कोणी मी? हाँ? वो आटा पीटा का बॉक्स किधर है? तुम्हाला आटा पिठाचा बॉक्स कळलेला आहे तुम्हाला. सॉरी आणि ते चुकलो. चुकता? नाही सॉरी नाही प्लीज मला माफ करा. मला सॉरी. चल भाग. कुठे भागू? भाग. इकडे उधर भाग. प्लीज शालू क्या रे आटा का क्या? नहीं हो क्या वो जोक अच्छा नहीं था. उसका मतलब मैं आपको समझाता है. एक्चुअली आपको मतलब नहीं समझा इसके लिए वो जोक गया. अरे इसको कुछ नहीं आता है क्या रे? बने किधर से लाया इसको? बने अभी मैं काय करू? करना यार काहीतरी आपली इज्जत घालवतो यार तू. काय करू यार अजून मला काय जमतच नाही. काय करू? चल चल. तेरे को आवाज निकालना आता है? कुठून? कुठून काय आणि काय बोलली? आवाज निकालना आता म्हणजे मिमिक्री करू शकता का तू? मिमिक्री नाही ना यार आपला प्रांत नाही यार तू मिमिक्री कर ना यार. अरे हा है ना करेल ना मिमिक्री. मी ट्राय करतो चल जल्दी से कर. दादा कोणके साहेबांचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. एकदा मला जोक सांगतो. एकदा काय होतं माहिती का जेम्स बॉन्ड आज जंगलात जातो. त्याला समोर डुक्कर. तो डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड. त्याला डुक्कर बघून म्हणतो हाय आय एम डुक्कर रान डुक्कर. आणि दोघे निघून जातो. मायाला कुठे अरे येत नाही ना बे. येत नाही बोलत राहा. येत नाही ना बे मला. कशाला सुपारी घेतली? सुपारी कशाला घेतली? ए चल चल ठीक है. तू चमन बग्गाचा आवाज काढ. हे बघा चमन बघा कोण आहे मला माहित नाही. चल ठीक है. तू चंदू चमेला का आवाज निकाल. चल बने इकडे. आता हा कोण आहे चंदू चमेला यार? अरे भाई तू कर ना यार. ऍक्टर समजतो ना स्वतःला. काहीतरी इम्प्रोवाइज कर ना. चल ना. चंदू चमेला कसा जल्दी. हा करतो चंदू चमेला ते एकदम करतो. ए भाई बोले इधर आके बैठना यार. ले 1 2 3 4 चंदू चमेलाची पोरं हुशार. 1 2
अरे आज खेलेंगे चिल्लम से होली, आज खेलेंगे चिल्लम से होली, जबरदस्ती आवाज काढायला होते ही ढोली. क्या बोला? नाही इधर आ रे, जमत बने इधर आ. मला जाने दो. जमत नाही मला. तूने अपने मौसी का आवाज लड़के के माफिक काय को निकाला रे? चंदू चेमेला ही बाई आहे. हा पहिला काय ना सांगितलं, मला काय माहिती ही बाई आहे म्हणून. मी हे नसतं केलं मग मी. क्या रे बने, किधर से लाया इसको? कुछ नहीं आता, चल भगा इसको, चल. जा रहा हूं, मेरा पेमेंट दो, मी जाता हूं. पेमेंट हा समोर ठेवल्याचा घेऊन ये. कुठं आहे? समोर कुठं आहे? समोर 9 थर लावायचे, 9व्या थरावर तू चढायचं, वरती अंडी बोडायची, तिथून वाउचर घेऊन यायचं, इथे द्यायचं, साईन करायची, मी पेमेंट देणार, घेऊन जायचं. हे सगळं कोणी करायचं? तू मी नव्या थरावर जायचं, हा. तिकडनं वाउचर घेऊन यायचं. हा. अरे मी टेबलावर चढलो तरी मला चक्कर येते. हा ए बने, मला उंचीचा फोबिया यार. म्हणून तुझी प्रगती होत नाही. आहेस तिकडेच आहेस. बरोबरचे बघ कुठे पोहोचले. मी ना, मला कायच्या काय करायला लावता यार. हे सोडून सांगा ना, 2 थराची हंडी लावा ना, फोडतो मी. ठीक आहे वंटाय, तेरे लिए 2 थर की हंडी. हा. तू खालच्या थरावर, आपण वरच्या थरावर. आणि तुमचा फंबल पडलाय. तुम्ही आता काय बोलत माहितीये का, की मी सेलिब्रिटी, युनिव्हर्सल सेलिब्रिटी गौरव मोरे खाली, आणि त्याच्यावर तुम्ही. युनिव्हर्सल सेलिब्रिटी. अरे तू करेक्ट ऐकलंय भावा. हा तू खाली, हा. आपण वरच्या थरावर. हा. हा चल. बने घे, या मोबाईल मध्ये ना फिल्टर पाडा कुटुंब असा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यांना मेसेज कर, डायरेक्ट स्मशानात या. काय नाही होणार नीट उभा यार. राहा. मी सपोर्ट देतो. काय ना, अरे माझ्या बरगाड्या बाहेर येतील. ए, बघायला. कर ना यार तू. नको. हा ना, उभा. चल, चल, होईल, होईल, होईल. ए, लगेच होईल, 2 मिनिटात. क्या यार, किधर से लाया? चल निकाल इसको, हट. अरे आणि फालतू. करेगा ना. क्या करेगा? करना यार. काय करतोय तू? काय करू? अरे इनको छोड़ना यार, कोई दूसरा दो ना है, उसको मैं खंदे पे लेता है ना यार. दूसरा चाहिए तेरे को? हाँ. चले बने, खांडेकर को बुला. कोणाला? खांडेकर तोच बोलला तुला इथे बोलवायला. तू सगळे चॅलेंज एक्सेप्ट करशील. तू सांगितलं ना मी असं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून. 5 मिनट रुको, 5 मिनट. हाँ? अभी आता है मैं. ये किधर? चैलेंज में एक्सेप्ट करता है. अभी आया मैं. किधर जा रहा है? अभी आया, रुको. ए, ए, अरे काय यार, ये नाही. अरे लवकर लवकर करा, हे टाइमपास करू नका, लवकर करा. अरे तयारी करतोय आपण, पण गणपती कधी आणायचा? गणपती, तुला हे बर्थडेचं डेकोरेशन गणपतीचं डेकोरेशन वाटतंय? मग तू बर्थडेला काय पुढच्या वर्षी लवकर या अशी पट्टी लावतोस? अरे गावडे, काय? स्वतःच्या नाही तर लोकांच्या स्किट मध्ये तरी लक्ष घाल. अरे ते खांडेकर आजोबा आहेत ना, खांडेकर आजोबा, त्यांचे मित्र नाही का ते भोजने आजोबा, त्यांचा बर्थडे आहे आज. मग ते खांडेकर आजोबा आम्हाला त्या दिवशी भेटले. ते काय बोलले, त्यांना ना आपल्यासारखं ना असं यंगस्टर लोकांसारखा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, त्याची तयारी करतोय आपण यार. हे बघ, फुगे फुगवलेत, केक आणलाय, डीजे दत्तू इन द मिक्स. बस बस जास्त टाइमपास करू नका. आजोबा आता येतीलच भोजने आजोबांना घेऊन. आणि बघा हे तुम्हाला माहिती आहे ना, त्या आल्यावरती आपल्याला काय ओरडायचं आहे? मोरया. मोरया नाही रे, सरप्राईज असं म्हणून त्यांचं स्वागत करायचं. कळलं का? आता लपाय पटकन, मला फोन आलेला, आता कधी पण येतील. चल, लपा, लपा, लवकर लवकर चल. लवकर लपा रे, आजोबा येतील. बाबा भोजराव ये. भोजराव ये बाबा ये. अरे बाबा, आपण म्हातारे झालो. आता आपला बर्थडे कोण सेलिब्रेट करणार? खांडेकर, अरे तू म्हातारा झालास, मी अजूनही लवचिक आहे. मी अजूनही स्किट करू शकतो. काय मेला भोग नाही तुझी इच्छा. अर्धी लाकड मसनात गेली तरी तुला स्किटच करायची काय रे? आणि लवचिकचं बोलशील तर मी पण कमी नाही. हा कशाला झेपत नाही तर कशाला मोडली ना चरबी.
चरबी हाड आहेत कुठे तुझ्याकडे? कधी होती? तू घरी कशाला घेऊन आलायस मला सांग. आपण काय केलं तरुणपणात नाही काय आपण तुझा बर्थडे एकत्र करायचो तर म्हटलं आता 85वा बर्थडे एकत्रच करूया. नाही रे नाही, आता इच्छा नाही बर्थडे साजरा करण्याची. माझी प्राजक्ता मला सोडून गेली ना. आपली प्राजक्ता आपली नाही माझी प्राजक्ता जाडा. अरे कॉलेजमध्ये तिला विचारलं, तिने तुला नकार दिला. त्यानंतर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत संसार केला आणि अजूनही तुझ्या डोक्यातून जात नाही. नाही रे नाही असं तुला वाटतंय काय ते तुला वाटतंय? मलाच नाही फक्त नेहाला पण वाटतं. कोण नेहा कोण? बायको तुझी जाडा. कोण नेहा? तुम्हाला सांगतो लग्नाचे 36 गुण नाही जुळले, वजन काट्यावरचं 136 काकडा जुळला आणि यांचं लग्न लावून दिलं. नको एवढा चांगला तुझी कशाला आठवण नको ते. तेच म्हणतोय खांडेकर नको आता जड झाले. नाही मी तुझा बर्थडे ना असं यंगस्टर सारखं सेलिब्रेट करणार आहे. हो नको नको ते सगळं नको. तुला सांगतो खांडेकर मित्र आहे तुझा. अरे आधी जड झालंय सगळं खांडेकर. अरे नको खांडेकर नको रे नको भोजन ये. अरे पण हे सगळं करण्याचे काय गरज आहे? मित्र करणार तर कोण करणार? हो रे बस रे बाबा बस. खांडेकर हे माझा मित्र खांडेकर काय केलं रे कार्टेनो? हे खांडेकर नाही ते खांडेकर आजोबाच गेले ना. नाही आम्हाला त्याने सांगितलं होतं की तुम्ही आलात ना की आल्याला सरप्राईज असं ओरडायचं म्हणून. ओरडायचं? हा अरे काय रे? हा आलो थांब मला बोलवलं. आलो 2 मिनिट. खांडेकर हे खांडेकर. हा हा हॅलो हॅलो हा नातेवाईकांना बोलवून घ्या. मी येतोय बाहेर लगेच. आलो. हा मी दत्तू प्रोडक्शन वाला. मला खूप काम आहे. परस्पर तू प्रोडक्शन वाला आहे, तुला खूप काम आहेत. परस्पर विरोधी 2 वाक्य बोलू नको. एक तर प्रोडक्शन वाला बोल नाही तर खूप काम आहेत बोल. प्रोडक्शन वाल्याला काम असते ते इथे स्किट मध्ये झेलकरी म्हणून कशाला ठेवलं असतं? तुझं काय बाबा वाक्य आठवत नाही म्हणून थांबलंस का? ह्याच्यावर प्रेम आहे म्हणून थांबलंय? आईशपथ सांगतो मला काय माहित नाही. मला वाटलं गणपती आणायचा आहे. ने मग जा गेले रे सगळे कार्टे गेले. खांडेकर उठे माझा मित्र आहे खांडेकर. अरे सांगत होतो झेपत नाही तर कशाला खांडेकर. नाही असा मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तो. मी आधी खात्री करतो. मेल्याने आयुष्यभर स्किट लिहिले ना त्याचे हृदयाचे ठोके पण आता टाईप केल्यासारखे वाचतात. हे खांडेकर अरे स्क्रिप्ट रिजेक्ट झालं वाटतं. होती ती धुकधुकी पण गेली का काय? हे खांडेकर नाही खांडेकर जाऊन चालणार नाही. खांडेकर ती बघ प्राजक्ता आली बघ. खांडेकर भोजना जरा केस बघ ना बरोबर आहेत की नाही? कशाला केस कशाला? प्राजक्ता येते सुधारणार नाही तू जाड्या. कशाला एवढं सगळं करतो? घाबरलो ना. घापकन कोणतरी अंगावर आलं रे. मग तू घापकन जायच्या वाटेवर होतास. एकुलता एक मित्र माझा घाबरलो. हाय बरं आता बरं आहे. हे गेले कुठे काढते सगळे? गेले कुठे? बर्थडे सेलिब्रेट करायला आलो ना इकडे. हो पण तू काय ते रस प्राईज दिला गेले ते. भोजना रस प्राईज नाही रे सरप्राईज. सरप्राईज झालं वय तुझं. झालं वय माझं. कशाला पण ते हा वय झेपत नाही रे तुला. नाही ना असं कसं? अरे मी तुझा मित्र नाही काय? कॉलेजमध्ये आपल्या दोघांना शोले मध्ये जय विरूची जोडी म्हणून ओळखायचं. असं जय होतो जय आणि मी विरू होतो. तुके ना मेला कुत्ते. कसला कुत्ते कुत्ते आता कुठे पहिल्यासारखं राहिलंय सगळं.
काय हे पण तुला आठवतंय तू जय सारखा कॉइन उडवायचा छाटा कापा करायला. छाटा कापा कुठला छाटा कापा नाही अरे ते छापा काटा छापा काटा करायला कॉइन उडवायचा. एकदा आठवतंय डायरेक्ट ते कॉइन तुझ्या घशात गेलं होतं. 3 डझन केळी खाल्ली होती सालान सकट. साला काय दिवस होता रे ते कॉइन सापडला होता. हो पण छापाने काटा पुसून गेलं होतं. छापा काटा कळत नव्हतं. नंतर ते कॉइन उंबरठ्यावरती ठेचून लावलं होतं. अरे मग बर्थडे सेलिब्रेट करायला आलो होते कार्टे गेले कुठे सगळे. ते तू सरप्राईज दिल्यावर निघून गेले. कार्टे नाही यार बरं नो याद कुठे जात म्हणता हे मेणबत्ती पेटवा रे मेला ना मेणबत्ती पेटवा मेणबत्ती पेटवा रे. आणि भोजनेचा बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे. बर्थडे म्हणजे विशेष आहे. आधीच सांगतो. काय रे हे का मध्येच आता मेणबत्ती पेटवेपर्यंत काहीतरी कर तूच म्हणाला. नाही तेच म्हणाले तसं लिहिलं काही नाही करून ठेव असं म्हणाले. लाकडं पेटतील ह्याच्या आधी लवकर पेटवा. भोजना खांडेकर आपण दोघं मिळून फुकूया ये. खांडेकर अरे मेणबत्त्या तशाच राहिलं. खांडेकर बापरे खांडेकर आजोबाच मिसले वाटतं. आजोबा आलो 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 लगेच आलो. हॅलो हॅलो आता ऍक्च्युअल मध्ये नातेवाईकांना बोलवा. मगाशी ना चुकून फोन लागला होता माझा. मला खूप काम आहे. तुझं ठरलं हो तुझा. एक खांडेकर ए नाही असं सारखं सारखं नाही करायचंय. मला एकट्याला भीती वाटते खांडेकर. नाही मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही. खांडेकर आहेत काही लाफ्टर राखून ठेवलेत खांडेकरने. ए खांडेकर तुझी बायको नेहा माहेरी चालली बघ. बाबा गेली ती माहेरी गेली का. चल पेग भर पेग आणि चकली आणि पापड भिजत ठेव. सावलं जात नाही ना आता. घेऊन टाकू आणि क्वार्टर ते क्वार्टर अख्खी क्वार्टर. अरे वाईन मध्ये कोल्ड्रिंक टाकून पिणारा आणि त्याच एका ग्लास मध्ये फुलटू होणारा याला क्वार्टर झेपते. ते राहू दे. हे पोरांनो याद आहे जिवंत. अरे ते जाऊ दे. हो आजोबा नाही झेपत तर कशाला करता तुम्ही. तुला झेपत नाही तरी स्किट करतोयस ना. तुला बोलतो का रे काय. माझ्या मित्राचा बर्थडे आज मी सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. पण जाऊ दे खांडेकर आता 2दा जाऊन आलास परत. आता काही नको. तुला पोचवल्याशिवाय काय मी जात नाही बघ. मी तुला खांदा देणार आहे. आयुष्यभर ब्रेकअप झालेल्या मुलींचा खांदा झालास आणि आता माझा खांदा होतोय. केक कापाना चला ना. आता आपण ते हे करायचं ते डान्स करायचं. डान्स नको खांडेकर नको. अरे झालं डान्स. अरे नाही रे नाही. म्युझिक लाव रे. यो डीजे दत्तू इन द मिक्स 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 मिक्स. चला या. मला नाही. करूया थांबा करूया. ए पोरांनो इकडे या. त्याला पकडा दोघांनी. डान्स करायचा असा नाही रे. मी आलो नको. तुम्ही करता डान्स. चला चला लावा म्युझिक लावा. यारी है ईमान मेरा यार मेरे यारी है ईमान मेरा यार मेरे कुर्बान कुर्बान.
खांडेकर. बस झालं ना आता. अजून बाकी आहे. अजून काय बाकी आहे? आता फक्त जायचं बाकी आहे. अरे ते हे असतं ना ते आपण त्या लग्नात लोकांना देतो अक्षता. नाही रे मेला अक्षता नाही. ते नाही का आपण कवर घालतो आणि वरती नाव लिहितो. पुस्तक पुस्तक नाही रे. ते नाही का आपण अभिनंदन ते देताना बोलतो ना. टिफ ग. बघ ना हे तू विसरतोयस की तू मुद्दाम करतोयस. एवढं नाही रे गिफ्टचं टिपक एवढं नाही कोण गिफ्ट गिफ्ट कुठे रे गिफ्टचं गिफ्ट. खंडे भोजन बा पैसे जमून तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं हो. कशाला अभिनंदन रे अभिनंदन. थँक्यू. तुझ्यासारखा मित्र आयुष्यात नसला तर किती उणीव भासते कुणाला माहिती तर. बरं मग आता मी येऊ. मग नाही ते उघडायचं आणि इथंच बघायचं. अरे आता हे घरी जाऊन बघतो. नाही म्हटलं उघड उघड. हे खेळ खांडेकर हे असे चाळे सोबत नाही तू तुम्हाला. उघड. अरे वा प्लास्टिकचं कवर उघडत नाही हवं. बघ 1 2 3. ए भोजने अरे मी जाता हाच गेला. हडकर माझ्यात इच्छाशक्ती होती म्हणून आलो. हा नाही यायचा परत. आता वाजवा तुम्ही. हॅलो. हा रॉंग नंबर आहे ओ. मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय हो. काय तुमची मेवणी पळून गेली. मग मी काय करू. शोधू तुझू नाही कोणाला. अरे तुमची मेवणी पळून गेली त्याला मी कशी शोधू. ठेव फोन नॉनसेन्स. नाही तर फोन मध्ये येऊन तिकडे येऊन मारेल. हळू एवढं कशाला चिडताय तुम्ही. कशाला चिडताय म्हणून म्हणजे काय झालं. अरे दिवसात चौथा फोन आहे रे. चौथा फोन. आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग. आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी. हे सगळं हळू आणि शांतपणेही सांगता येऊ शकतं ना गुरुजी. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये. तुम्ही अशी चिडचिड करता ना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं. आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास. आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत. तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो. आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही. त्यामुळे शो मिळायचेही कमी झालेत. मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटा पाण्याचं कसं होणार गुरुजी. बरोबर आहे पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही. ह्यांना मुद्दा पैशाचा आहे बाकी कसला नाहीये. अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जातं. त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं. तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूला ना तुम्ही. मला आवडत खारट पोहे. अहो पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही गुरुजी. मला राग आला होता म्हणून मी का पोहे खाऊन आलो. गुरुजी असं कसं चालेल अहो. अहो इथे क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू. हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं. या कोणत्या बुटाच्या लेस आहेत या चुका सांगता तुम्ही. अहो ते गाणं शिकायला येतात वर परीक्षा करायला येत नाही तुमच्या. मला नाही आवडत ते तेलाचा दर्प होतो त्यांचा. कुठलं तरी राईचं तेल थापून असायचं. माझं ते गाताना मला त्रास होतो. मला तर नाकात हे म्हणतोय मी ही चिडचिड जरा कमी करा. रागावर संयम असला पाहिजे गुरुजी म्हणजे सगळं ठीक होईल.
ओम लावा बरं. दे. ओम लावा. कोण बेल वाजवतंय? कोण बेल वाजवतंय? आणि ही काय बेल आहे का? ठिंग ठॉंग अशी बेल असते. अरे बेल कशी पंचमातल्या कोकिळेसारखी कुहू कुहू अशी बेल असायला पाहिजे. उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते. बेल बदलण्या इतके पैसे उरलेत का आपल्याकडे? काहीच पैसे उरले नाहीयेत. आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकिळ्याच असेल असं नाहीये ना. बरं ठीक आहे. दादा दार उघड. दादा उघडा. तुम्हीच उघडा. चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही. नमस्कार. या 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 या. अर्धा किलो चिवडा द्या. 2 पाव किलोच्या पुड्या बांधा. एक आजीसाठी एक आमच्यासाठी. मी चिवडावाला वाटतोय तुला? तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली? हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना? अरे कोणी सांगितलं तुम्हाला? काय बोलते ही? हे कोणी सांगितलं तुम्हाला असं? खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला. घ्या इकडे या. हे बघा खाली त्या मुलांनी बॉल मारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करताना मग अशी खुन्नस काढता येते. अहो तुम्ही चुडामणी आहात तर चिवडावाला म्हणून पाठवतायत तुमच्याकडे. हे बघ बेटा मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे यांचं घर आहे. कुठल्या आनंदीबाई चिवडेवाल्याचं नाहीये. हा नाही मला वाटलं की संगीताबाईंचा चिवडा इथे मिळतो म्हणून मी आले. 8व्या मजल्यावर कोणी चिवड्याचं दुकान थाटतं का? 8वा मजला आहे हा. अहो असतं. माझा दादा आहे ना त्याचं 13व्या मजल्यावर गॅरेज आहे. पण काय माहिती चालतच नाही. ही एडी आहे काय थोडीशी? मी बोलतो तुम्ही चिडू नका. हा मी बोलतो. हे बघ मुली तू चिवडा विकत घ्यायला आलीस पण आमच्याकडे काही चिवडा नाही. तर चिवडाऐवजी तुला गाणं दिलं तर चालेल? गाणं? हा शी मला नको असं फालतू गाणं. चिडू नका. मी बोलतोय ना बळा. गाणं असं फालतू नसतं ना. आणि हे बघ मुली हे बघ तू चुकून का होईना पण खूप मोठ्या माणसाच्या घरी आली आहेस बरं का. हे कोण आहेत माहितीये तुला? संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे खूप मोठे गायक आहेत हे. आणि हे स्वतः तुला गाणं शिकवतील. अहो पण गाण्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. अगं चालतं. स्किटचा आणि तुझा काही संबंध आहे का? पण करतेस ना. अरे पण ती स्वतःच्या तोंडाने सांगते तिचा काही संबंध नाही गाण्याचा म्हणून. तुम्ही स्वतःचं तोंड बंद ठेवा. मला बोलू द्या. मी बोलतो. हे बघ मुली अगं गाणं शिकायलाच हवं. म्हणजे जवळजवळ कंपल्सरी येते आता असं समज. अगं गाण्यामुळे काय होतं मन प्रसन्न राहतं. अंगी एखादी कला असावी अगं. हा आणि 4 चौघात तुला गाता येईल उद्या. म्हणजे घरी गायलीस पालक खुश, शाळेत गायलीस किंवा कॉलेजमध्ये गायलीस तर प्राध्यापक खुश, आणि पिकनिकला गायलीस तर मुलं खुश. मी हिला पिकनिकचं गाणं शिकव. पिकनिकचं गाणं हे हिला शिकव. ते वहिनीच्या वट्ट्यावर चप्पल कुणाच्या हे असली थोर गाणी पिकनिकची शिकवला. तिला तिच्या पद्धतीने समजावावं लागणार आहे गुरुजी. अहो पहिले तिला आवडणारं वहिनीच्या वाट्यावर चप्पल हे छछोर गाणं शिकवा. मग तुमची छछोर गाणी शिकवा. तुमची गाणी शिकवा. माझं म्हणणं नाहीये पण आधी तिला शिकू तरी द्या. हा तुम्ही बोल पोळी. तू आहेस तयार? हा चालेल. चिवड्यासाठी आणलेल्या 70 रुपयात पाव किलो गाणं शिकवा. बेटा तालमणी तू हिला खाली घेऊन जा आणि प्रसाद चिवडेवाल्याकडनं चिवडा घेऊन दे. आणि हे मी अजिबात रागाने बोलत नाही. ताबडतोब घेऊन जा हिला. तुम्ही बसा 2 मिनिट बसा. तुम्ही बसा 2 मिनिट. नाही गुरुजी इथे प्रश्न 70 रुपयांचा नाही हो. पुढचा विचार करा ना. आत्ता हिला गाण्याची गोडी लागली तर ही आपला क्लास लावेल. हिला आपल्याला आपली फी सांगता येईल. मग ही बाहेर जाईल पिकनिकला. तिथे मित्रमैत्रिणींमध्ये गाणं गाईल. मग सगळ्यांना वाटेल अरे बापरे या बेसुरीची बासुरी कशी झाली. मग आपल्या क्लासच्या बाहेर रांगा लागतील. मग एक सूर 7-7 हजाराला शिकवू आपण. मग पैसे असतील. तुम्ही खुश मी खुश. बाहेर हवी ती बेल लावता येईल. सगळं होईल. हा शिकवतो. चला मुली आमचे गुरुजी तयार आहेत तुला शिकवायला. अहो पण मी इथे चिवडा घ्यायला आली आहे. अरे यार ती चिवडा घ्यायला आली आहे यार. तिला गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही थांबा ना 2 मिनिट थांबा ना. मी आहे तिला इंटरेस्ट. अगं तू एक गाण्याचं सॅम्पल तर घेऊन बघ.
गाणं ऐकून तर बघ तू, नंतर ठरव ना, मग कंटिन्यू कर तू. हा चालेल. हा चला चला चालेल. या 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 गुरुजी बसा तुम्ही. मी बसू इथे. हो हो बसा बसा. घ्या चला पेटी घ्या. हा चला गाऊन दाखवा तिला, चिमूटभर गाऊन. नीट सुरू कर तुम्ही, सुरू कर. बरं आता बेटा हा हार्मोनियम आहे, याला आम्ही पेटी देखील म्हणतो. आता आपण सुरांची ओळख करून घेऊया. मी तुला सूर शिकवतो, ठीक आहे. सा म्हणजे षड्ज. हा थांब बेटा 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 थांब बेटा थांब. काय करतो मी, आधी सगळं तुला शिकवतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणून दाखव. हा ठीक आहे. सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे रिषभ, ग म्हणजे गंधार. बेटा 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 ए ए बेटा, हा वरचा नी झाला, तो अजून शिकवायचा आहे. थांब जरा, वेळ वेळ त्याला. गंधार सोडून तुम्ही काही बोलायचं. गंधार, गंधारचं काय झालं मध्ये? काय झालं? गंधारचं काय नाही झालं. तू मला सोडून गेला आणि मला खूप काही झालं. त्याने ना मला फसवलं माहितीये, आणि त्या दिवशीपासून ना मी मूळ दाखवायच्या लायकीची राहिली नाही. तुम्हाला माहितीये गंधार ना मला चॉकलेट द्यायला चॉकलेट नाही द्यायचा, रोज द्यायला रोज नाही द्यायचा. पण मग रोज काय द्यायचा? धोका, धोका द्यायचा रोज. म्हणून मी मूळ दाखवायच्या काबिल नाही राहिले. काय झालं ना, मी एकदा गंधारला म्हटलं, गंधार मला चॉकलेट दे ना. तर गंधार काय म्हणाला माहिती, मूळ बघ आरशात, आणि मला सोडून गेला. तुम्ही गंधार सोडून काही बोला गुरुजी. म्हणजे नक्की काय म्हणतो मला काही नक्की नक्की काय गंधार सोडून म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय म्हणजे ग सोडून काही बोला. अच्छा, ग सोडून शिकवायचंय. अगं असं कसं ग सोडून शिकवता येईल? होऊ शकतं. कसं? तुम्ही नाही का जुनी पद्धत तुमची, तसं शिकवा ना. म्हणजे सा रे म. वेडायस का तू? अरे असं असं ग म सोडून काही होत नाही. आज सांगते ग सोडा, उद्या सांगेल म सोडा, नंतर म्हणे पंचम सोडा. पंचम ए बेटा पंचमचं काय बघ, पंचम एकच आहे. हा RD बर्मन. हा नाही, माझा पण आहे ना पंचम जर्मन. म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि तोही संगीतकार आहे? नाही नाही, त्याचा संगीताशी काडीचा संबंध नाहीये. तो ना खूप वाईट वाईट पंच करायचा, म्हणून आम्ही त्याला पंचम म्हणायचो. बेटा तालमणी, एक काम कर, आपल्याकडचे 70 रुपये हिला दे आणि तिला इज्जतीत खाली सोडून येता. म्हणजे ऐका ना, तुम्ही थोडं समजून घ्या ना. तिला नाही अजून सुरांची जाण, पण होईल ना. आणि तुमच्याकडे शिकल्याशिवाय होईल का तिला? अहो तुम्ही कोणाकोणाला शिकवलंय गुरुजी? कोणाकोणाला गुरुजी? अहो कोण राहिला आता? सोनू म्हणू नका, अलका म्हणू नका. हो नाही अलका. अच्छा अलका कोबल. हा मी काय म्हणतो, सूर वगैरे शिकवूच नका, डायरेक्ट गाणं गाऊन दाखवा. डायरेक्ट गाणं? हा, म्हणजे काय होईल, तिला गाण्याची गोडी कळेल आणि गाण्याची ओढी लागेल, ओढ लागेल. डायरेक्ट गाणं. स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. ग नाही गुरुजी, ग नाही, ग नाही, ग नको. अरे मग काय स्वर रंभेचा गाऊ का? ग नको तर. हो दुसरं गा एखादं दुसरं गा. चल आहेत, दुसरं गाणं आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गात ग आहे. ग नको ना गुरुजी, ग नको. अरे मग काय रम्य ही नरकाहून लंका गाऊ का? ग नको हिला म्हणून. अहो दुसरं गाणं एखादं दुसरं. अरे ही सगळी माझ्या गुरूंनी शिकवलेली मला गाणी आहेत रे, आणि दर गुरुपौर्णिमेला ही गाणी मी गात असतो. पण आज गुरुपौर्णिमा नाहीये, आणि तुम्ही ग आणि प नसलेलीच गाणी गा गुरुजी. बेटा ग आणि प ही नुसती अक्षरं नाहीयेत, ते सूर आहेत, आणि या सगळ्या सप्त सुरांमध्ये संगीत विश्व सामावलेलं आहे, कळलं का? तुम्ही रागावू नका ना गुरुजी, जरा थांबा ना. मी काय म्हणतो, तुम्ही हे गाणं गा. या रावजी
तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. हे गाणं का गायचं मी? अहो याच्यात ग आणि पण नाहीये, सूट होईल. करेक्ट, हेच गाणं गाऊया आपण. यात गणी पण नाहीये. अरे संगीत चुडामणी काय काय करायला लागतंय तुम्हाला. चला. वळख जुनी तुमची धरून मनी. आला का बाण आला? तुम्ही लक्ष देऊ नका, गात्र आवडतोय, चिवडा आवडतोय. गाणं गाणं आवडतं. गाणं आवडतं, गाणं. काय करू सांगा मी कहरजी. घुसला का बाण? काय बोलते ही? काय करते? लक्ष देऊ नका ना. काय करते? काय चाललंयचं हे बघ. ए बेटा, एक मिनिट बेटा. हे बघ गुरुजी, गाणं आहे ना, गाणं इतकं सोपं नसतं. ही कला अवगत करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे म काढा ग काढा असं होत नसतं. हे बघ मी तुला सांगतो, हे जे 7 सूर आहेत ना, ते आत्मसात करण्यासाठी भल्या भल्यांच्या 7 पिढ्या देखील गेल्या. ना आपले गप्पा बाईस तू, गप्पा बाईस. मला माहिती आहे ही कला अवगत करणं थोडंसं कठीण आहे, पण म्हणून मला तेही कळतं की तू इथे चिवडा विकत घ्यायला आली होतीस. पण तरी पण जर कला तुला अवगत करता येत नसेल तर कलेचा अपमान तरी करू नकोस. अगं पु ल देशपांडेने सांगितलं होतं की पोटा पाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल, पण कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. आणि या गाण्यात सुद्धा सरगम होते, हे सगळे सूर होते. म्हणजे निसा सारे ग रेसा निसा रेसा. कळलं? हा. सॉरी गुरुजी, माझं चुकलं. मला पटलंय आता, आणि मी तुमच्याकडून गाणं नक्की शिकेन आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येईन. पाहिलं तालमणी, एखादी गोष्ट जर अशी समजून द्यायची असेल, पटवून द्यायची असेल तर कधी कधी गुरूंना असं परखडपणे बोलावं लागतं. आणि जो शिष्य गुरूंची ही भाषा सहन करतो तोच खरा शिष्य. बेटा बेटा, मी आजच तुला या ठिकाणी गंडा बांधतो. प्लीज गुरुजी, आधीच मला खूप लोकांनी गंडवलंय, आता तुम्ही गंडवू नका. निघ इकडनं. हिच्याकडचे 70 रुपये घे पहिले. नमस्कार 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 नमस्कार. मी या शाळेचा प्राचार्य खूप शिका, खुशीदार पंढरीनाथ शिका. तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे, म्हणून ही समयी, या कठीण समयी कोण कामास येते, ही माझी ॲक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड आहे. असू द्या असू द्या असू द्या असू द्या, शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. हा आवाज करायचा नाही. आचारी सुरू करा ना ते कार्यक्रम. आचारी नाही, ते प्राचार्य आहे. हो नाही, म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे, पण प्राचार्य म्हणा. तेच जाऊ दे. अहो ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना, ते सामान कुठे? सामान कुठे? सामान अहो ते सामान नाही हो, ते साहित्य वाटप असं म्हणा त्याला. हे बघा आचार्य, तुम्ही असं करता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं, तेव्हापासून जे पुस्तक दिसेल सगळ्याला मी साहित्य म्हणते. म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते. असं नका ना करू. एका शब्दाचे 2 अर्थ नका लावू. ते एवढं शिक्षित बाईचं असं होतंय, या पोरा बाळांचं कसं व्हायचं? अहो असतात अहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात. आता सामानाला पण विविध अर्थ आहेत. अहो म्हणजे ते जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. आज जगाचं माल नाही कळायचं. गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळतं. तुम्हाला सांगते, काय सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना, सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं, मग मला कळलं, मग तिच्या नवऱ्याला कळलं. ऐक ना इंटरेस्टिंग, पुढचं सांगू अजून. नाही कशाला सांगताय? मी काय म्हणतो, सोन्याची बायको प्रेग्नंट होती. हा काय आर्थिक मंदीचा विषय का? नाही ना, मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना. तुम्ही कशाला ऐकताय? सुरू करा ना कार्यक्रम. नाही सुरू केला असता, पण आपला अँकर यायचा आहे अजून. मग बोलवा की लवकर. पण त्यांची एक अट आहे. आता काय? ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू, कोणाला बोलावलंय? आता बघा तुम्ही कोण आहे. लवकर बोलवा. हा, शिट्टी वाजवा. माझी वाजलीच आहे.
ते दादा तुम्ही वाजवा पटकन. बीड़ी जलाने जिगर से पिया जिगर ना बड़ी आग है बीड़ी जलाने जिगर से पिया जिगर ना बड़ी आग है. क्या बोलता है पब्लिक लोग? सब ठीक ना? अरे बच्चे लोग सब ठीक है ना? और अपने पापा लोग को मेरी तरफ से है ना? या रंगीलीला कशाला बोलवलं इकडं? ही अलाउन्सर आहे भाई. हो आता तुमच्या विक्रम साहेबांनी ना हिलाच पाठवलंय अनाउन्सवर. यांनी पाठवलंय. हा ही बाई आहे ना, या बाईनं नादाला लावलंय त्यांना. तुम्हाला सांगते सुतासारखा सरळ होता माणूस. अच्छा. माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचं नाही. देखेगा कौन? हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को. तिला सांगा मी मारी पण मुटका झाडीन. लिस्टन मैं शुरू करती है. मेहरबान कादर खान, आज मेरे विक्की के कहने पर मैं रंगीली आप सबकी शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा. नावानं हाक मारतीये प्राचारी, नावानं हाक मारती. अहो प्राचारी हा ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलायत, फक्त री जरा ओढू नका. ते जाऊ दे. विक्रम साहेबांना नावानं हाक मारती ही विक्की म्हणती. अहो मग त्यात काय एवढं. अहो ते साहेब आमच्या बरोबर कधी कधी बसलेले असतात ना, तेव्हा हिला म्हस्का म्हणतात. हो. आणि मला काय म्हणतात? बनपाव. बनपाव आणि चहाची सोय केली आहे, पण कार्यक्रमानंतर चालेल. राहू दे. मला कळलं आमचे हे मला काय म्हणतात ते. मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे. पण प्रांचारी हिला जमणार आहे काय बोलायला? कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची. नाही तुम्ही काळजी करू नका, सगळं भाषण मी लिहून दिलंय. हा ना. आता तिला फक्त वाचायचंय. हो सांगा ना, सांगा ना बाई. सुरू करा. ठीक आहे. तो उपस्थित बालक आणि विद्यार्थी. नाही ते उपस्थित नाही, ते उपस्थित असं असेल ना. उपस्थित काय? कशाला आणला हिला? मी उपस्थित का लिहेल, पण उपस्थित लिहेल ना तिकडे. अरे तूने उपस्थिती लिखाय. इकडे बघा ना. मैं पढ़ती है. हा पडा. हा तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे. अहो तो समाज कार्यात लिहा, समाज कार्यात लिहिले तिकडे. समाज कार्यात. ते समाज कार्य जाऊ दे. या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे. झोपून बोलली. बाई काय लिहिलंय तिथे? समाज कार्यात झोकून दिलं पाहिजे. मैं पढ़ती है आगे. म्हणूनच आज आपल्या ससाच्या, चालकाच्या, खलाशाच्या. थांबा बरं झाला उडाला तो. ऐका काय लिहिलंय इथे? संस्था चालकांचे असं लिहिलंय. ते एवढं काय तुम्हाला येत नाही का वाचता? येतंय ना? नीट वाचा मग. मैं पढ़ती है तेरे लिए बस. आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात. दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गटार. ए बघती काय? वाच लवकर चल. मैं पढ़ती है तेरे लिए पढ़ती है बस. हाँ तो आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत. मी प्राचीला विनंती करते की त्यांनी मानेवर साल द्यावी. ओ प्रांचारी, प्राची कोण? प्राची कोण? प्राची. अच्छा मी प्राची. मी प्राची. अहो मी प्राचार्य. आणि ते ना ते साल नाही, शाल आहे शाल. आणि ते मानेच्या नाही, मान्यवरांच्या असं लिहिलंय. नीट वाचा ना हो तुम्ही. प्लीज नीट वाचा ना हो. दे दो शाल दे उसको जल. हा साल. हे घ्या. हे काय? भोग पडलेली शाल? कुठल्या सलून मधून आणले तुम्ही? नाही सलून मधून नाही. बघू काय? नाही हो, ही तर उंदराने कुरतडली आहे. अशी कशी कुरतडली? अशी कशी म्हणजे ती अशी. अहो करून काय दाखवते प्राचारी? अहो नाही आता बघा तुमच्या साहेबांना, अहो यांच्या साहेबांना आम्ही किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या.
अहो उंदरांच्या 3 पिढ्या गेल्या हो, पण अजून काय गोळ्या आल्या नाही. पण गोळ्या त्यांनी दिल्या, गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला. तर उंदर त्या 4 पायांनी फुटबॉल खेळत होते हो. खरं सांगतोय. अहो ते मेले नाही, फुटबॉल खेळत होते. शेवटी मग ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो. अहो प्राचार्य, अहो काय 50,000चा बजेट तुम्ही हे केलं होतं पास. अहो आम्ही तरी काय करणार. आता कार्यकर्ते असतात त्यांना पण बघायला लागतं. आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती. 2 वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता, त्याला लई त्रास होत होता ना, म्हणून जरा समजून घ्या. या पोरांचा पण त्रास बघा जर. आता ही पोरं काय आपलीच आहेत, ती काय समजून घेतील. आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले. ते उंदरांचं जाऊ दे, सामान वाटा. काय वाटायचं पहिलं दाखवा पटके. हा दप्तर वाटायचंय, दप्तर. तो इसको अभी दफ्तर दिखाएंगे और ये बांटेगी सबको. ए थुत्तर तोंडे थांब ना जरा थांब. आणा लवकर. हे बघा तुमचा फोटो बघायचा. हेच पाहिजे होतं. फ्रंटला हिचा फोटो आणि बॅकला माझा फोटो. अहो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता, म्हणजे मोठा विचार होता खरं तर. काय विचार होता? आता बघा, आता विद्यार्थी म्हटला की त्याच्या मागे कोण आलं? पालक. पालक म्हणजे कोण? वडील. आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला, त्याच्या मागे कोण असतील? वडील असतील. ते बघून खुश होतील ना, म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला. माझा बॅकला लावलाय. अहो बॅकला लावला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे की वनिताताई खरात आपल्या पाठीशी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे. अहो मग ते खूप अभ्यास करतील. खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहितील आणि ज्या पेन्सिलने लिहितील ना, त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे. ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यावर तुमचं नाव आहे, वनिताताई खरात. वनिताताई खरात. अहो आता मी काय म्हणतो, आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो. नंतर काय असं त्याच्या हातात? पेन्सिल. आता ही पेन्सिल अशी घेतो, असं बघतो, अरे वनिताताई खरात आहे की नाही. असं लिहिताना अचानक लक्षात येतं, अरे वनिताताई खरात अशी पडली. आणि असं उचलल्यानंतर असं बघतो, अरे वनिताताई खरात. सगळीकडे वनिताताई खरात आहे ना. आधी राय काय सांगायचं. नवरा तो नवरा शेवटी, माझ्याशिवाय काळजी आहे की त्यांना कोणाची. अभी विकी को फोन करके मेरे साथ ऐसा क्यों किया उसने? अभी उसको जा पूछती है मैं. नाही थांबा तुमच्यासाठी पण आहे. तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना, तुमच्यासाठी शार्पनर आहे बघा. मेरा फोटो है शार्पनर पे. तुम्ही करेक्ट शार्पनर पकडतात ना, म्हणून तुम्हाला शार्पनर. म्हणजे माझ्या पेन्सिलला हिचा शार्पनरने टोक काढणार. टोक काढताना माझं नाव जाणार. नवरा तो नवराच असतो शेवटी. घरातली वटपौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावास्या चांगली वाटायला लागली. तुम्हाला सांगते, आता जाताना नाही वटपौर्णिमेचा धागा सोडून घेऊन गेले ना, नावाची वनिताताई खरात नाहीये. या चटवीमुळे झालंय सगळं. मैंने क्या किया रे तेरे सटवी को? देख मुझे उससे प्यार है. तुझे उससे प्यार है. मला त्याच्या नावची 4 पोरं आहे. तू नसतीस ना, आता या सगळ्या सामानावर माझाच फोटो असता फक्त. तोंड बघ मट्टी. तू नीट राहिली असती तर काल असतं तो माझ्याकडे. त्याला एक अक्कल नाही, पण तू कशाला गेली ग शेण खायला? म्हशी सारखी घरात पडून असते ना, म्हणून तो वैतागलाय तुला. जाग टवळे. जाग सटवे. अगे तू जाग. तू जाग. अगे जा 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 जा. तू जा जा जा. जाग 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 जा जा जा. तुमचा जागर झाला असेल तर मी काही बोलू का? काही बोलू मी? बोल. नाही तुमचं चालू द्या. तुम्ही ना हे असेच भांडत राहा. याचं नाव द्यायचं, त्याचं नाव द्यायचं, हे हाच विचार करत बसा. तुम्हाला योजना महत्वाची नाही, तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्वाची आहेत. कळलं का? नाही कळतंय मला ते. इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं. ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे. तुम्ही काम आहे ना असं विधभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात. त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो, माझ्या झोपडीत तिकडच्याच कुठल्या 2-4 मुलांना शिकवतो. समाधान वाटेल मला. नाही खरंच समाधान वाटेल मला. नाहीतर मग अनसपुरे साहेबांचं नाम शाळेत आहे ना तिकडे जाऊन शिकवतो, मोफत शिकवतो. तिथे समाधान वाटेल मला. या भ्रष्ट शाळेत मला नाही राहायचं. चला मी येतो. प्राचारी ऐका ना. किधर जा रहा है? प्राचारी आवाज